महाराष्ट्राचा आवाज, आपल्या हक्काचा. नवा आवाज महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर पाहूया आजच्या महत्त्वाच्या काही घडामोडी. उल्हासनगर रेल्वे स्थानक परिसरात एका रिक्षा चालकावर मिरची स्प्रे फवारून जबर मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गणेश सपकाळ असं जखमी रिक्षा चालकाचं नाव असून ते कॅम्प नंबर 4 मधील मराठा विभागात राहतात. सोमवारी पहाटे ते रेल्वे स्थानकाजवळ रिक्षा रांगेत थांबले असताना अचानक डोळ्यांची आग होऊ लागल्यानं त्यांनी जवळच्या इडली विक्रेत्याकडे चौकशी केली. तेव्हा हृदय करमचंदानी नावाचा तरुण पुढे येत मिरची स्प्रे मीच मारला असं म्हणत वाद घालू लागला. काही क्षणातच त्याने सपकाळ यांच्या डोळ्यात मिरची फवारली आणि हातातील स्टील कड्याने डोक्यावर आणि तोंडावर जोरदार मारहाण केली. या घटनेनंतर परिसरात गोंधळ उडाला. इतर रिक्षा चालकांनी मदतीस धाव घेतली असता त्यांच्यावरही मिरची स्प्रे फवारण्यात आला. हृदय करमचंदानी हा आरोपी घटनास्थळावरून फरार झालाय. गंभीर जखमी सपकाळ यांच्यावर मध्यवर्ती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. स्थानिक पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केलाय. सर, माझं नाव गणेश हरिचंद्र सपकाळ, वय वर्ष 45. मी रिक्षा चालक आहे. उल्हासनगर 4 नंबर आपल्या स्टेशन परिसरामध्ये मी रिक्षा चालवतो. काल पण मी 4:15 वाजता रिक्षा लावलेली असताना स्टेशन परिसरामध्ये मिरची स्प्रेचा कोणीतरी मिरची स्प्रे खोललं तर ठसका लागायला लागला. तर तिकडे एक इटलीवाला धंदा करतो. तर त्या इटलीवाल्याच्या चटणी बिटीचा वास येतो का, तर मी त्या इटलीवाल्याला विचारलं, बाबा आजी तेवढा इतना ठसका क्यों लग रहा है, क्या है सर? तर तो बबू खुमचंदानी नावाचा मुलगा तिकडे आला आणि तो बोला मैंने स्प्रे मारेला आहे, मिरची स्प्रे मारेला आहे. त्याला बोललो, भाई काय क्यों तकलीफ दे रहा है, किसके लिए स्प्रे भी मार के कितना तकलीफ दे रहा है. तर त्याने शिवीगाळ केली. तर मी त्याला बोल, शिवीगाळ कशाला करतोय. तर त्याने तो मिरची स्प्रे काढला आणि माझ्या डोळ्यात मारला. त्यावेळेस डोळ्यात मारला आणि हातामधला काढला त्याने हातामध्ये घेऊन पहिले इकडे मारला, याचा मग डोक्यावरती मारला. माझा मित्र सुनील तावडे, हा पण रिक्षावरती होता. ह्याने मग सोडवण्याचा प्रयत्न केला तर ह्याच्या डोळ्यात सुद्धा मग त्याने स्प्रे मारला. कारण काय मारामारी करायची? काहीच नाही, ना ओळख ना पाळख, काहीच नाही. कारण तो गुन्हेगारी प्रवृत्तीचा आहे. आता मग यांना गुन्हेगारी करायची तर हे काही ना काही कारण मी करतच राहणार. हे समाजकंटक आहे सर. अशा लोकांना आपल्या समाजामध्ये गरजच नाही. कंप्लेंट तुम्ही केली का? हो, पोलीस चौकीला कंप्लेंट केली. क्षीरसागर साहेब आले, त्यांनी स्टेटमेंट वगैरे घेऊन गेले. आता तुमची पुढची मांग काय राहील? ते सर्वसामान्याची मांग काय असणार, तेच एक अरेस्ट झाले पाहिजे आणि योग्य ती शिक्षा झाली पाहिजे आणि असा वचक बसला पाहिजे की जेणेकरून यांनी लाईफमध्ये करण्याचा पुढे प्रयत्न नाही केला पाहिजे. एकाला शिक्षा अशी भेटली पाहिजे की ह्याला बघून 10 जण सुधारले पाहिजे. आणि स्टेशन परिसरामध्ये हे जे चालतंय ना, रात्रीच्या टायमाला नशा करून येणं, पोलीस आले त्यावेळेस येत नाही, पोलीस निघून गेल्याच्या नंतर हे लोक येतात. तर तिकडे पोलीस चौकी जर बांधून दिली तर रिक्षा चालकाचं, जे येणारे प्रवासी जे लूटमार होतात त्याही खूप थांबतील सर. तर तुमच्या माध्यमाने जरा प्रसार माध्यमांनी पण थोडा आम्हाला साथ द्या आणि आमचा आवाज जरा वरपर्यंत घेऊन गेलं सर. तुमच्या कृपेने जरा रिक्षा चालकांचं भी भलं होईल. इस बड़े डिजिटल दुनिया में हर बिजनेस की एक कहानी है जो सुनाई जानी बाकी है. THRM में हम आपके डिजिटल सपनों को हकीकत में बदलते हैं. सोशल मीडिया से लेकर वेबसाइट्स तक, SEO से लेकर गूगल माई बिजनेस तक, हम आपकी ऑनलाइन प्रेजेंस मैनेज करते हैं, वो भी ऐसे प्राइसेस में जो आपकी जेब पर भारी ना पड़े. उल्हासनगर से लेकर फोर्ट मुंबई तक हम आपके डिजिटल सफर में आपका साथ देंगे. हमारे साथ जुड़िए और अपने बिजनेस को डिजिटल युग में फलते फूलते देखिए. THRM डिजिटल मार्केटिंग एजेंसी, जहां से आपका डिजिटल सफर शुरू होता है. बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा सतत अपडेट. तुमच्या परिसरातील काही घडामोडी किंवा समस्या असतील तर आमच्या वृत्तवाहिनीला संपर्क करा आणि तसेच सतत अपडेट राहण्यासाठी आमच्या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.